तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज माझ्यावर एक नवीन जिम्मेदारी टाकली सगळ्यांनी मिळून, कारण आज आहे वटपौर्णिमा आणि हे सगळे चाललेत ते वडाची पूजा करायला. आणि आमचं छोटं बाळ जे की गोलू, प्रेमाने आम्ही म्हणतो गोलू, तो गोलू आज मला सांभाळायला दिलाय. आणि बघू आता माझ्याकडून ते सक्सेस होत आहे का, कारण हे दिसते का मी सगळं प्रोडक्ट घेऊन आलोय मस्तपैकी छान. त्याची खेळणी बिळणी आणून द्या मला. गोवाल्या इथं झोपलाय मस्तपैकी. आद्विक, खरं तर नाव त्याचं आद्विक आहे. आद्विक मल्हार. नक्की काय किती नाव आहेत? राघव शास्त्री म्हणलं हसतंय का ते बोला. ओके, हसायचं जरा. सगळे चालल्यात आणि मला शिकवतात रडायला लागल्यावर कसं घ्यायचं काय घ्यायचं. हे असं नाही घेणार बाबा मी, तिथे खेळवणार खाली. त्याचा खुळकुळा कुठे आहे? खुळकुळा तुम्ही लवकर या, फक्त लगेच येणार आहे दादा, लगेच येतो मी. चाय आली बाबा, चाय आली. सगळी तयारी केली यांनी मस्तपैकी. इकडं आजी नंबर 1, इकडं आजी नंबर 2. माझा एक फोटो काढायचा हे बरोबर. फोटो भेटू ना. पांडुरंगा ह्या फोटो ने तर काय देव राहतं का नाही वडकून म्हणजे बरोबर एक फोटो काढ. त्याला झोपून जावा की. झोपत नाही तो. काय रे नाही फोटो काय तयारी चालली इथं माझ्यासाठी चालली. मला सगळी काळजी घेता यायची नाही म्हणून हे जोळी बिळी बांधून देते. म्हणजे तुला टेन्शन नाही राहणार, काहीच अडचण नाही. फक्त माघारी या, फक्त लवकर या. तिकडे गेल्यावर काय बोल नका म्हणजे झालं. अरे लवकर येणार. हे बघा आता हे आमचं पिल्लू झोपायला लागले है ना बाबू. झोपा. आता ते ह्याच्यात जुळीत टाकायचं. जुळीत जांभळी देते. बाबूचा चेहरा लपवावा लागेल आता. आता यांचे फोटोशूट पहिल्यांदा. आता आमचा गोलू झोपणार आहे. सॉरी आदिबिक, काय नाव आहे? अजून नाव नाही ठेवलं. ते रामसिंगराव काय होतं ना ते, काय जन्मेजय राजे. जन्मेजय राजे. आवडलं नाहीये. कालचं नाव काय रे दाद्या? कुठलं? रामकृष्णराव. 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 त्याच्या आधीच रामप्रकाश काय? रामकृष्ण म्हणतात. रामकृष्ण. रामप्रकाश. हे बघा ही किती तयारी चालली. झोपून घे पटकन. जरा खाली सरकून टाक. त्याचं झालंय मान. खाली सरकवलं, लय खाली सरकवलं. बघ व्यवस्थित करा, व्यवस्थित करा. नको असं बरोबर लय उंच झाली ग त्याला. नाही असं. एवढी तयारी केली काकीने, आता काय करणार? काकीचं ताटले स्टँडर्ड आहे. ओके काकी जाऊन द्या. चला जायचंय बाबा. काय करणार वडाला जाऊन? चांगलं नवरं 7 जण पहिला. पण आम्ही कधीच म्हणलं नवरा मागत नाही. दरवर्षी जातच नाही वाढायलाच जात नाही म्हणलं, दिसतच नाही. 7 जन्मी हाच नवरा मिळू द्या ना. पिशवी कुठे तू पिशवी आणली? हे काय काका बी आलं. काका इथं बसा. गोल्यावर लक्ष ठेवा. ते पुढे गेल्यात आणि तिथून मला फोन केला की तिकडे शूट करायला या म्हणून. या बायकांचे फोटो काही संपणार नाहीत म्हणून. गोल्या झोपलाय का बघितलं. गोल्याला आजोबांच्या ताब्यात दिले. आणि मी आता आपल्याकडे सायकल चालय बंडर आहे, त्यातली एक कुठली तरी सायकल उचलून मग मी जाणार आहे इकडे. आता कुठली सायकल घेऊ? ही सायकल फायनल करतो. ही आवडली मला, ही घेऊन जातो. गाईज सायकल घेऊन मी चाललोय आणि इथंच आहे वडाचं झाड जवळच. त्यामुळे आता सायकल घेऊन त्यांचे फोटोशूट व्हिडिओ शूट करतो मस्त. पोचलं इथं. यांचं फोटोशूट करायला यांनी बोलवून घेतलं फोन करून. बाळाला दिलंय आजोबांच्या ताब्यात. आजोबा आणि बाळ आणि ही वड. आणि आता ही पूजा करणार आहेत. हे आमच्या आईने काय काय आणले बघू. छान मस्त. कोणी केलाय काय समजा नाही नक्की. कशासाठी केला असेल, कशासाठी केला असेल गुत्ता. ही स्पायडरमॅनच्या जाळ्या टाकल्या तिथं, दिसतंय का तुम्हाला? नानी म्हणजे क्रिएटिव्ह पर्सन. हा
नानी कधीच थकत नाहीत, नानी कधीच कोणत्या गोष्टीला नाही म्हणत नाहीत. पुष्पा पुष्पा नंतर ही करा. आले आले लोखंडवाडा भांडण अगं बाई माझ्या तिला हुकलूक लावलं नाही. मी साडी दुसरी दिली ती घालायला आता घेतली ती, पण ती हुकलूकच केलं नाही. मग परत हीच घालायची. हुकलूक डोळ्याचे ऑपरेशन. हा जाऊ दे कामाचा. नाही तुमच्या चौघींचाच घेतला त्याने, आमच्या घेतलाच नाही आम्हाला. तुम्ही उद्याच नाही राहिल्या. आणि ती माझा मोबाईल मधनं काय ब्लॉक केलंय ती करून मला नाही आता तिथं आमचं काय दिसत नाही. किती वेळा सांगण्यासाठी आम्हाला आवडत काय 1000 वेळा सांगितलं की मला बंद करू. इथून रिटर्न येऊन गाडी घ्यायला आलोय. गाडी का घ्यायला आलो ते सांगतो पुढं. परत रिटर्न येऊन यांचं मी शूट केलं मस्त वगैरे. तेव्हा येडं घालतात, खरंच मागतात का नवरं काय माहिती. इथं जे आंब पडलेले दिसतात का, लहानपणी आम्ही असं एक लहान होतो ना छोटं, तेव्हा यायचो आणि आंबे उचलून घेऊन जायचो. पण आता कोणीच नाही इथं, एवढे आंबे सगळे पडले तिकडं तिकडं. लहानपणी आम्ही लय मजा करायचो, म्हणजे ते आंबे ते खायला जे काय ठेवायचे ना बाईक उचलून घेऊन पडतो. नानीला सोडायला चाललं आता वाडीत. बसा. नानी आमच्या जुन्या ऍक्ट्रेसेस. हो. आता पर ह्याच्या घरापर्यंत व्हिडिओ चालू ठेव. नाही ठेवत नाही, पडल नाही तर आपण दोघं बी. नाटक केलं ना तुम्ही, भाऊंनी केलं ना का? भाऊंनी सगळ्यांनी, तात्यांनी, भाऊंनी, सख्खे भाऊ पक्के वैरी. हा थिएटर आर्टिस्ट आहेत. मस्त मस्त आलंय. मग वफल होती की त्याला राखा ना बघ. वफल लक्ष ठेवलं ना तू, ठेवलं ना लक्ष. हा म्हणती. बाळ झोपलंय आमचं मस्त छान. कोणाचं बाळ आहे? आपलं बाळ आहे. छान आहे बाळ. काय करते बाळ? झोपलंय. तू झोपती का तू? काय सांगितलं? काय सांगितलं कोणी? बाळानी वय काय म्हणली मग मम्मी त्याची? सोमवार असला का नाही मला पण उपास धरावा लागतोय असा खिचडी. म्हणजे माझा उपास नसतो पण मला हेच खावा लागतं, पर्याय नाही. कारण घरात 3 जण असतो आम्ही, मी मम्मी पप्पा, त्या दोघांना उपवास असतो म्हणून मला पण खिचडी खावा लागते. मी खाली घरी. तू घरी खाल्ली? इथं खायची तुला? छोटा छोटा नको नको. पोरे तू कच्ची रही. काय खातोय? खिचडी खाती. आम्ही दोघं खिचडी खातोय. काय काढू? मिरची? कुठे आहे मिरची? काय झालं? काय खाल्ली? एक टास्क तर कंप्लीट झालाय बाळाला सांभाळायचा. आता टास्क नंबर 2 की वफलला आंघोळ घालायची. त्यासाठी हीटर चालू करून गरम पाण्याची सोय केली वफलसाठी मस्तपैकी. आता किती नाटकं करते बघा. इकडे 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 इकडे. हा चल चल पुढं. सो गाईज मस्तपैकी आंघोळ करायला आलो आता आम्ही म्हणजे वफल. हे तुला करायची आंघोळ? मस्तपैकी गरम पाण्यात थंड पाणी मिक्स केलं आणि आमच्या वफलला घासून पुसून आंघोळ घातली. लय दिवस झाला आंघोळ घातली नव्हती कारण मला वेळ मिळाला नव्हता म्हणून चकाचक केली. ते यासाठी खास साबण असतो, शॅम्पू असतो. भारी वाटलं तिला. घरात आल्यावर मला सगळे कपडे बदलायला सांगितलं आईने, कारण ते वफलला धुतल्यामुळे केस विसर ठेवले अडकले. बरं तरी खाईन का? जर चपाती आता कशी जरा स्वच्छ चकाचक पांढरी शुभ्र दिसती. और लयच पांढरी दिसती ही. आता कशी दिसती? छान वफल. हा छान. रोज आंघोळ करत जाऊ. सो गाईज वफलची आंघोळ झाली. वफल एकदम सुंदर दिसायला लागली. म्हणजे सेकंड टास्क पण डन. आज 2 कामं केल्यात. एक तर
गोल्याला सांभाळणं, तो अजून झोपलाच आहे, त्याला काही सांभाळावं लागलंच नाही. आणि दुसऱ्या आता वफलला आंघोळ, ती नंतर ना पेडेग्री, हिला पण पेडेग्री. सो गाईज टास्क नंबर 3 आहे आजचा. पत्रा आहे आमचा, थोडासा हे झालाय, खराब झाला इथं, तो नवीन टाकायचा आहे. पत्रा आणलाय, माझा पुतण्यावर गेलाय, आता मला वर चढावं लागेल. खूप प्रयत्न करून वर गेलो, तसं सोपं होतं गोष्ट ही माझ्यासाठी, काय अवघड नव्हती, पण गेलो वरती. वर गेल्यावर आमचा ओम काम करत होता, त्याने सगळी पोखरून घेतली होती पहिल्यांदा, आणि याच्यात आम्हाला पत्रा अडकवायचा होता. हे लय अवघड असतं काम. सगळ्या धुळत लागली तुला तिकडून कशाला? तेवढंच मम्मी आली आणि नवीन काम लावलं, की झाडून गेला. ते पत्रा झाडावं लागणार, कारण त्याच्या खालची धूळ निघणार नाही परत, म्हणून झाडू हातात घेतला. आणि तुम्हाला दाखवायसाठी का होईना मी ते झाडून काढलंय, हे महत्वाचं आहे. आधी एका बाजूला पत्रा हातरून घेतला, त्यानंतर पत्र्याची साईज बघितली, मग ओमनी कटर घेऊन पत्रा कापून घेतलाय. आणि आता आम्हाला ते आतमध्ये टाकायचा लय मोठा टास्क होता. सो तो कसा तरी आतमध्ये घालायचा प्रयत्न करतो. तो बघा केवढी खच आहे आणि त्यात तो पत्रा अडकवायचा आहे, म्हणजे सोपा काय नाही, लय अवघड विषय. आपण कसं तरी टाकून घेतलाय आणि आता त्याच्यावर दगडी ठेवलंय. आणि स्क्रूनी एक लय डोकं खाल्लं, स्क्रू जातच नव्हतं, त्याच्या यायला सारखा स्लिप होत होता. म्हणजे किती जरी प्रयत्न केला ना तरी तो पूर्ण व्यवस्थित जात नव्हता. पण लय भारी काम केलं, तर टेक्निक एक नंबर आहे त्याची. त्यामुळं एका साईडचा पत्रा मस्त बसला. आता सेम दुसऱ्या साईडला पण आम्ही तसंच केलं, सेम पत्रा लावला. पण इकडचा पत्रा सोपा गेला तर लावायला, कारण ते भारी कापलं होतं त्यांनी. ते लावून झालं आणि मग इकडच्या नाटांनी तर इतका प्रॉब्लेम दिला, तुम्हाला दाखवतो मी, की इतका प्रॉब्लेम दिला तुम्हाला सांगतो. आणि लय भारी वाटत होतं असं काहीतरी काम करायला. लय दिवसातनं करत होतो, व्हिडिओच्या नादाने मी लय कामं करायला लागलो. काय पण हे असली कामं कधीच मी केली नाहीत, पण करतोय. खरं सांगत असतो मी, काय खोटं बोलण्यात मला इंटरेस्ट नाही आहे अजिबात. आणि हे बघ कसं स्लिप होत होता. शेवटी नट व्यवस्थित बसला, म्हणजे स्क्रू, आणि डन झाला. फायनली डन झालंय, मस्त छान. हे आमचं शेत, एक आमचं गाव. मी फायनली काम डन. उतरायची प्रोसेस आता माझीच अवघड आहे. गाईज अशा पद्धतीने आजचा तिसरा टास्क पण कंप्लीट. बेस्ट 3 टास्क केलेत आज. दम लागला, शेवटचा खतरनाक होता. सो गाईज आज 3 कामं पूर्ण झालेत आणि मस्त कामं झालेत. पहिलं गोल्याला सांभाळायचं, दुसरं बफलला अंघोळ, आणि तिसरं टेरेसच्या टोपीवरती पत्रा ठोकायचा. सो 3 टास्क आपण आज कंप्लीट केलेले आहेत. चला बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.